नमस्कार. श्री स्वामी समर्थ. रोहिणीज व्लॉग अँड होम विजडम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवघरात मंगल कलश कसा स्थापन करायचा किंवा का स्थापन करायचा ते बघणार आहोत. देवघरात मंगल कलश स्थापन करताना तो कधीही डायरेक्ट जमिनीवर स्थापन करायचा नाही, तर त्याच्यासाठी खाली एक डिश किंवा तुम्ही डायरेक्ट जिथे कुठे स्थापन करणार असाल तिथे गहू किंवा तांदूळ त्याच्या खाली घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्या तांदूळ किंवा गव्हांना हळदी कुंकू अर्पण करायचं. तांब्याचा किंवा पितळेचा लोटा शक्यतो आपण मंगल कलश स्थापन करण्यासाठी वापरायचा असतो. कलश पाण्याने भरून घ्यायचा. भरलेल्या पाण्याच्या कलशामध्ये एक नाणं, सुपारी, त्याचबरोबर वेलची, एक लोंग, कापूर, फुलं, हळदी कुंकू या सगळ्या गोष्टी आपल्याला टाकायच्या असतात. हा जो मंगल कलश आहे हा देवघरात किंवा देवघराच्या बाहेर तुम्ही ईशान्य कोपऱ्याला ठेवू शकता. त्याचबरोबर ठेवताना आपल्या डाव्या बाजूला आणि देवतांच्या उजव्या बाजूला मंगल कलश आपल्याला स्थापन करायचा असतो. कलशामध्ये टाकलं जाणारं पाणी हे पवित्र आणि शुद्ध असावं, ज्यामुळे घरामध्ये आशीर्वाद आणि समृद्धी येते. कलशाला आंब्याची पाने आणि नारळ असं आपल्याला कलश सजवायचा असतो. तर हे जे घटक आहेत ना, हिंदू संस्कृतीमध्ये आणि धर्मांच्या विविध पैलूंचे प्रतीक आहेत आणि घरामध्ये कुठलीही नकारात्मकता येत नाही, आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि हा जो कलश आहे समृद्धी आपल्या घरात घेऊन येत असतो. हा मंगल कलश आपल्या कुलदेवतेचं प्रतीकसुद्धा मानला जातो. कलश ईशान्य दिशेलाच का ठेवला जातो ते आता आपण पाहूया. ही जी दिशा आहे ना, भगवान शिवाची संबंधित असलेली दिशा आहे, सर्वात शुभ दिशा मानली जाते. कलश या दिशेने ठेवल्याने आपल्या घरात सकारात्मकता आणि आशीर्वाद येतात असं मान्यता आहे. त्यामुळे देवघरात मंगल कलश हा ईशान्य कोपऱ्याला ठेवावा. कलशातील नारळ जे आहे ना, ते आपण शक्यतो नवरात्री किंवा पौर्णिमेला बदलून घ्यायचं. तर वर्षातून 2 नवरात्र येत असतात तेव्हा आपण या कलशातील नारळ बदलू शकतो. आणि आंब्याची पाने किंवा सुपारी जी आहे ती जेव्हा केव्हा खराब होतील तर मंगळवार शुक्रवार बघून बदलायची असतात. कलशातील पाणी बदलवताना घ्यायची एक काळजी म्हणजे हे पाणी जे आहे हे मंगळवारी किंवा शुक्रवारी बदलावं, कारण की हे कुलदेवतेचं प्रतीक आहे. कलशाला नेहमी हळदी कुंकू अर्पण करायचं असतं, कारण कुलदेवतेला या सौभाग्याचा आपल्याला मान द्यायचा असतो. लक्षात घ्या, कलशाचं नारळ जर खराब झालेलं असेल आणि तेव्हा पौर्णिमा किंवा मंगळवार नसेल तरीसुद्धा कलशातलं नारळ जे आहे ते त्वरित बदलून घ्यायचं. खराब नारळ कलशासाठी वापरायचं नाही, याच्यातून नकारात्मकता घरात पसरते. असा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला मंगल कलश आपल्या वास्तूमध्ये आपल्या देवघरात स्थापन करायचा असतो. तर बरेच जण अजूनसुद्धा मंगल कलश आपल्या देवघरात स्थापन करत नाहीत. तर तुम्हीसुद्धा अजूनपर्यंत केलेला नसेल तर आवर्जून मंगल कलशाची स्थापना तुमच्या देवघरात करा, कारण मंगल कलश म्हणजे मांगल्याचं प्रतीक आणि मांगल्य म्हणजे सुख, वैभव, समृद्धी आणि सगळ्या छान गोष्टींची होणारी सुरुवात म्हणजे मांगल्य. तर कुठल्याही पूजेच्या सुरुवातीला वास्तुशांती, गृहप्रवेश, लग्न, शुभ कार्य जे काही असेल त्याच्यात मंगल कलशाची स्थापना आवर्जून केली जाते. कलशाला खूप मान आहे. तर पाण्याने भरलेला कलश, त्याच्यावर असलेलं हे नारळ आणि आंब्याचा किंवा नागवेलीच्या पानांचा डगळा, तर ही जी प्रतिकात्मक रूप आहे ना, हे आपल्या घरात सुख, समृद्धी, वैभव घेऊन येणार असतं. तर त्याच्यामुळे देवघरात एखादी मूर्ती कमी असेल तर चालेल, पण आवर्जून देवघरात मंगल कलशाची स्थापना आपल्याला करायची आहे. तर आता बाजारात असे देवीला घालण्यासाठी किंवा कलशाला चढवण्यासाठी छान छान वस्त्रसुद्धा असतात. तर तुम्हीसुद्धा शक्य झाल्यास कलशाला अशी छान सजावटसुद्धा करू शकता किंवा नाही केली तरी चालेल, पण पाण्याने भरलेला लोटा आणि त्याच्यावरती नारळ आणि त्या कलशामध्ये सुपारी आणि नाणं एवढं साध्या पद्धतीने जरी कलश आपण देवघरात स्थापन केला तरीही चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला देवघरात मंगल कलशाची स्थापना करायची आहे. तुम्हाला आजचा माहितीपूर्वक व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून कळवायला विसरू नका. पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. या व्हिडिओ बाबतीत तुम्हाला जर अजून काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार.